नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आपण आहोत ठाण्याच्या अष्टविनायक चौकामध्ये स्वराज्य सेवा मंडळ आयोजित मागे गणेश उत्सव 2026 मधले आपण दृश्य बघतोय. गेले 18 वर्ष या ठिकाणी आपल्याला मागे गणेश जयंती उत्सव या ठिकाणी साजरा केला जातोय. त्याने अनुषंगाने आपण या ठिकाणी आपण जोडलेले आहोत. सर्वप्रथम मी ताईंच्याकडे जातोय. ताई, गेली 18 वर्ष आपण स्वराज्य सेवा मंडळाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवता, काय आनंद होतो? खूप छान असा रिस्पॉन्स आहे. आता आमचं 18 वर्ष पूर्ण झालेली आहे. स्वराज मंडळा थ्रू आम्ही गेले कित्येक वर्ष अनेक उपक्रम राबवत आहोत. त्यातीलच एक उपक्रम आमचा मागे गणेशोत्सव असतो. तर ह्या गणेशोत्सवाला भरभरून सगळ्यांनी म्हणजे दिवसभरात भरपूर सगळ्या विभागातना मोठे मोठे व्यक्ती येऊन सगळे त्याचा दर्शनाचा लाभ घेत असतात. त्यामुळे हे असेच उपक्रम आम्ही ह्या पुढे चालू ठेवणार आहोत आणि हे चालू राहतील. सगळ्यांचा खूप मोठा मला सगळ्या महिला मंडळाचा खूप मोठा मला म्हणजे आधार आहे सगळ्या महिलांचा. तर हे असेच उपक्रम आम्ही कायम चालू ठेवू. दुसऱ्या ताई माझ्याकडे निंबाळकर ताई, काय वाटतंय की स्वराज्य सेवा मंडळाच्या माध्यमातून झुंबा असेल आणि सामाजिक विविध कार्यक्रम आयोजन केले जातात. 18 वर्ष पूर्ण होतात काय? 2009 स्थापना झाली. ती छोट्या प्रमाणात होती. लोकांच्या सहकार्याने आणि ह्यानी आता एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली की भरपूर सकाळपासून लोक रात्रीपर्यंत आतापर्यंत सुद्धा दर्शनाला लोक येतात आणि बरेच लोक नवस करतात. तो म्हणजे पावतणारा देव आहे गणपती. तर नवस फेडायला ते पुढच्या वर्षी येतात असं. आणि अनेक आपल्या उपक्रम आहेत मंडळाचे. लोक असे भरभरून प्रेम घेतात. लोक खुश होतात. दुसऱ्या ताई माझ्याकडे ताई, काय वाटतंय की प्रत्येक वर्ष एक नवीन संकल्पना, नवीन प्रेरणा घेऊन गेले 18 वर्ष आपण स्वराज्य सेवा मंडळाच्या माध्यमातून मागे गणेश जयंती उत्सव साजरा करताय का? या मागे गणपतीमध्ये आम्ही नवीन संकल्प उपक्रम राबवलाय. तो म्हणजे मागे गणपतीमध्ये आपले सारथी विद्यार्थी आहे, त्यांच्या अंध मुलं त्यांना घेऊन आम्ही भजन मंडळ स्थापन केलंय आणि ते भजन मंडळ आज आम्ही इथे सर्वांसमोर सादर केले. आणि हा गणपती उत्सव म्हणजे काय माहितीये, सगळ्यांनी एकत्र येण्याचं एक ठिकाण म्हणजे उत्साहाचं. सर्वांनी एकत्र येऊन आणि कसं सर्वांचा सहभाग असतो. म्हणजे आनंदाने सगळं छान साजरं होतं आणि त्यामुळे आम्हाला छान अगदी असं तयार व्हायला मिळतं. हा हा गेले 18 वर्ष समाजमानाचा बाण ठेवून या ठिकाणी स्वराज्य सेवा मंडळानं या ठिकाणी मागे गणेशोत्सव आयोजन केले. पण त्याबरोबर आपल्या सोबत या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अविनाश दादा आपल्याकडे या ठिकाणी आले. मी दादांच्याकडे जातोय. दादा, गेली 18 वर्ष स्वराज्य सेवा मंडळ मागे गणेश उत्सवाचं आयोजन केलं जातं. आपण बी भेट दिली, काय आनंद? मला वाटतं मी दरवर्षी भेट देतो आणि इथलं महिला मंडळ आहे स्वराज्य सेवा मंडळ. त्यांचं महिला मंडळ हे फक्त गणपतीपुरतं एकत्र येणारं मंडळ नाही. ते विविध सामाजिक गोष्टींमध्ये एकत्र येणारी महिला मंडळ आहेत. इथले आमचे मनोहर चव्हाण साहेब विविध गोष्टी एकत्र करून ह्या चौकामध्ये अनेक कार्यक्रम करत असतात. मला असं वाटतं की कोणतीही संस्था एका कार्यक्रमापुरती मर्यादित नसली पाहिजे. चांगल्या गोष्टीतही असली पाहिजे, ज्यावेळेला संकट काळातही एकत्र आली पाहिजे. सो अशा सर्वच गोष्टीत एकत्र असणारी ही संस्था आहे आणि मला असं वाटतं की ठाण्यातली एक नावाजलेली संस्था आहे. सो त्याला आमच्याकडनं शुभेच्छा. समाजाच्या विविध घटकापर्यंत काम करणारे या ठिकाणी माझ्यावर टिकमणी साहेब जोडलेले आहेत. काय वाटतंय की अनेक वर्ष अशी मंडळ, अशा संस्था निर्माण हो गरजेचं? मैं 22-23 साल से आता है, नहीं ज्यादा, 2001 से। और कभी ये छोटा मंडप खाली 4-5 जन थे, अभी भगवान की दया से बहुत बड़ा हो गया है और अच्छा लग रहा है। इतना अच्छा माहौल। और मेरे को लगता है, मैं तो भगवान से दुआ करता हूँ, गणपति 2, नवरात्रा 2, दिवाली 2, दिवाली 2 अभी हो गई है वो 22 तारीख को भी मनाते हैं, राम मंदिर बना तो अच्छा है। और ये गणपति का भी त्योहार बहुत लोग दिल से मनाते हैं। गणपति का जो प्यार है ना लोगों का, वो सच्चे में मन से करते हैं। तो वो गणपति बोलो या ये बोलो, ये मन में भावना अच्छी रहती है। समाजाच्या विविध घटकापर्यंत काम करणारी स्वराज्य सेवा मंडळाला गेली 18 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या अनुषंगानं अनेक मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थित दाखवलेलं आहे. पण त्याबरोबर आपणाला या मंडळाचे अध्यक्ष मनोहर चव्हाण आहे, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. कारण मनोहर चव्हाण आहे ते गेले अनेक वर्ष या ठिकाणी संपूर्ण या मंडळाची आपणाला देखरेख करतायत, सगळं पाहतायत. पण मात्र या ठिकाणी आपण बघू शकतो 18 वर्षाचा कालखंडानं एवढं मोठं जे मंडळ आहे ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते.
आणि त्या अनुषंगानं आपण या ठिकाणी आपण चव्हाण साहेबांच्याकडे जाणार आहोत. चव्हाण साहेबांच्या मनात नक्की काय भाव जुडलेत आपण तेही जाणून घेणार आहोत. गेले 18 वर्ष समाजाच्या विविध घटकापर्यंत काम करणारं स्वराज्य सेवा मंडळाला 18 वर्ष पण होत आहेत. म्हणून ह्या 18 वर्षाच्या कालखंडामध्ये सामाजिक विविध त्याचबरोबर विविध घटकापर्यंत काम करणारी एखादी संस्था ज्यावेळी काम करते त्यावेळी त्या संस्थापर्यंत पोहोचणं किंवा त्या संस्थेच्या माध्यमातून प्रबोधन करणारी अनेक संस्थांमध्ये मात्र स्वराज्य सेवा मंडळाचा प्रथम हा आपणाला या ठिकाणी एक आगळा वेगळा उपक्रम बघायला मिळतोय. हे एक वेगळं पण म्हणावं लागेल. कॅमेरामॅन प्रेरणा थोरासे, मी रिपोर्टर सागर पाटील, ठाणे.